हॅलो फ्रेंड्स, आराध्याच्या आपल्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। 8 वाजलेत। आता मामाच्या गावामधून आपण निघाले आपापल्या घरी। मावशी वगैरे पण आता चालले, त्यांची रिक्षा आली तर ते चालले आहे त्यांच्या घरी आणि आम्ही जाणार आहोत मामाकडे। ताई ह्याला तुझ्यावर ठेवून दे, आराध्याला नाही, आराध्याला ह्याला पण ठेवा ना, आराध्याला पण ठेव। तो बघ काम करेल, तो घुसला दुकानात। नाही रे, आता ते गेलं दुकानामध्ये, दुकान शोधायला, आता त्याला दुकान कळालंय। आणि आम्ही निघालो आता, आमची पण गाडी आली आहे। आम्ही आलो आहोत मम्मीच्या मामाच्या गावाला। हो चालू आहे, हाय। हे माझ्या मामाचं घर आहे, माझ्या मम्मीच्या मामाचं घर आहे। बाय मामा, बाय। बाय। हॅलो फ्रेंड्स, आराध्याच्या आंब्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर अंघोळी वगैरे तर आम्ही काहीच केलेली नाही आणि 9:30 झालेत। आता मी चाललो घाटल्यावरती, म्हणजे आमच्या इथे वरती जे एक वाडी आहे, गाव आहे, म्हणजे दत्ताच्या गावी चालले आम्ही। चालत जायचं, जवळच अगदी 10 मिनिटावरतीच आहे। आणि अंघोळ संध्याकाळी करणार, कारण भरपूर गरमी आहे आणि मग भरपूर गरम होतं, सगळं अंग चिकचिकीत होतं, तर संध्याकाळी अंघोळ करणार आहोत। चला, आराध्य धावत सुटलाय। दमला आणि ऊन डोक्यावर पण आलं लगेचच। मग बरं वाटतं आलो, मध्येच ऊन येतं आणि मध्येच सावली। गाडी येते, गाडी ती पलीकडे घर दिसतात ना का, ती बघ समोर घर दिसतंय बघ, ती पडियावर आहे। ताई की आमची गीता आहे ना, तिचा मामा आहे। म्हातारा कोण बघलो, मम्मा पाहिजे तुला डोक्यावर। हे आलोय आम्ही आता गावी, दत्ताच्या बांधवाडी। अगदीच 5 ते 10 मिनिटच लागतात, अगदी रमत गमत चाललं तर 10 मिनिटं। ही त्यांची घरं इथे चालू झालीत आणि आराध्य दमलाय, ऊन लागतंय भरपूर। लागले काय भावाकडे पडला, तुम्ही गेला नाही। तर मावशीच्या घरी जाऊन आलो, एक 10 मिनिटच बसलो। आता आम्ही आमची झाडं वगैरे आहेत ना, तिथे बघायला जाणार आहोत झाडं, आणि काय मिळालं तर घेऊन पण येणार आहोत। अरे ते थोडा चालतो, 2 पावलाने थांबतो हा दत्ता। चला आराध्य, आणि ते छान असं मस्त झाडं आहेत हिरवीगार।
ये मेरा रान है और ये मेरी फैमिली है। यो आणि आराध्याला माती भेटले, डोक्यात पण थोडी घालून घेतली त्याने। दिवसभर ठेवलं ना माती तरी राहील तो खेळत। कुंभार बनणार आहे तो। आराध्या कुंभार बनणार तू। केवढे आंबे पण पडले आता मंजिरी। हा हे बघ झाडावरती भरपूर आंबे आहेत तरी ह्या माकड सगळे वाटलं होतं। जेवणमध्ये एक आंबा तो इथे हाणला आणि भाऊला दिला, भाऊ खुश। अरे ह्या लोकांनी गावावरून येऊन एकच आंबा तर खाल्ला हा पहिला। अरे बापरे एवढं प्रेम। मामा पहिले चहा धरलेला जो आंबा आहे ना तो आमचाच आहे। मला आताच कळाला हा माकडांनी पाडलाय तो। मला आधी वाटलं लोकांचा कोणाचा तरी आहे, पण आपलाच आहे ना। त्याने सगळी जमीन पण आमचीच आहे। तिला दोनच माळे जुई देवाच्या करता त्याला जुई किती म्हणजे लांब घरापासून। चलो बाय दत्ता, बाय बाय। चला दत्ताने अर्धा रस्ता सोडला आता आम्हाला, आता तो चालला घरी। बाय। आराध्य झोपलाय, आराध्याला मम्मीकडे दिलंय आणि मी मागून लाकडं गोळा करते। एका टायमाचं अंघोळीचं काम होईल आमचं। चला हा आंब्याचं वास येते ना इथे। दीदी ते लाकडं गोळा करते, आराध्या झोपला आता। मला घेतलीस की नाही? चालू आहे हा। इथे आम्ही आता पोहोचणार 10-15 मिनिटात। 5 मिनिटात 5 मिनिटात पोहोचणार। 2 मिनिटात नाही बंद झाला आता। 2 मिनिटाच्या अंतरावर तुमचं घर येणार। किती मस्त वाटतं ना। मळ्यातून जायला भरपूर छान वाटतंय असं, आणि सावली पण भेटते झाडांची, आणि सडकीने जायला भरपूर ऊन लागतं। मंजिरीने पण लाकडं थोडी गोळा केली आहेत। आराध्याला ऊन लागलाय मम्मीच्या डोक्यावर। हा कंटाळतो त्याला, लगेच फेकून देतो तो। मम्मी टोपी घालतच नाही त्याला कधी। काय नाही आकांक्षा लागल्या झाडाच्या आपल्या अशीच होत ना कलमती अशीच गेलं होतं कलमत आलं होतं इथं। काय माहिती कोणाचा काय काय। ती पडली तिकडे, ती पडली त्याच्यात। कशी काय तिकडे तिकडे ती काटे ती लाकडं जमा करण्याच्या कुठे कुठे पण घुसते। म्हणजे ते लाकडं जमा करते नीट। पॅन्ट फाटली बिचारीची। लागलं मला, पण तू आतमध्ये कुठे घुसते? मला वाटलं भेटेल। ती ताई ताई करते आम्हाला काले पडली खाली। अरे चला बेइज्जती नाही व्हायला पाहिजे। बघू बघू पुढे जा पुढे जा। त्याचा वर्षाचा पिक्चर। हा हा ते गेलो होतो ना मगाशी, तर तिथं फुलं आणली राबोलीची। आता आम्ही गजरी बनवायला बसलो आणि मम्मी बाहेर तांदूळ निवडते। अबोलीची फुलं। तर मस्त असं मी गजरा बनवला याचा, आणि ह्या
आबोलीच्या बिया आणल्यात, मुंबईला जाऊन घालणार, त्याचं झाड येईल. आणि या काकीने बनवला छोटासा गजरा. मम्मी बाहेर तांदूळ निवडते, साफ करून ठेवून देणार आहे त्याला पावडर वगैरे लावून, म्हणजे चांगले राहतील. तर आम्ही पण बसतो जरा साफ करायला, म्हणजे लवकर लवकर होऊन जाईल. आराध्या तांदळामध्ये येऊन बसलाय, खेळतोय. बोरी पावडर नाही, बोरी पावडर कॅरमची पावडर तीच कॅरमला वापरतात. हो मग काय बोलते तुला पण सांगाय मी खेळायची ना. ही बोरी पावडर मध्ये ही बोरी पावडर सेम असेल ते लक्षात ठेव. काय हा चला संध्याकाळ झाले, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता आम्ही नदीवर चालते सगळेजण. आम्ही पूर्ण फॅमिली उतरणार आहोत पाण्यामध्ये. फक्त अभि नाहीये, अभि गेला आहे लग्नाला एका साताऱ्याला. चला आता त्याला घाई लागली भरपूर जायची. आराध्य परत घरी जातोय. ते सनसेट मस्त आहे. मम्मा ब्लॉग चालू आहे. आराध्या मज्जा केला त्याने. घेत नाही आता मग कसा घेऊन बसलाय. आराध्य मारतोय आईला. ते मला आजचा व्ह्यू खूप आवडलाय. तर मस्त ते